मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख काढायची आणि मग लग्न आणि काही महिलांना स्वस्त घर देण्याचं आमिष दाखवायचं आणि महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करायची। हा सगळा प्रकार मुंबईमध्ये घडलेला आहे। विराज भोसले असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं स्वतःला एका NGOचा अध्यक्ष आहे, IPS अधिकाऱ्याचा मुलगा आहे असं महिलांना सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला। आता या प्रकरणातल्या जे तक्रारदार आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यातले एक तक्रारदार आहेत ते आपल्याशी बोलण्यास त्यांनी तयारी दर्शवलेली आहे, पण अर्थात त्यांची आयडेंटिटी आपल्याला लपवायची। त्याच्यामुळे सध्या मी त्यांच्यासोबत आहे। नेमका प्रकार काय आहे त्या व्यक्तीचं नाव हे आपल्याला जाणून घ्यायचं। आपण त्यांची संवाद साधू। मॅम, मला सांगा नेमकं तुमच्यासोबत काय घडलं, सुरुवातीपासून मला सिक्वेन्सनी सांगा। ॲक्च्युली जीवनसाथीवरनं त्याचं आलेलं प्रपोजल आणि त्यांनी त्याचं बिझनेस पर्सन म्हणून सांगितलेलं आणि 70 to 1 CR त्याचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आणि मुंबई लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये। आणि आई UK असते, बहीण UK असते आणि आई फिजिओथेरपिस्ट आहे असं लिहिलेलं होतं। त्याच्यानंतर इंटरेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर मग त्यांनी डिरेक्टली कॉल केला आणि डिरेक्टली सांगितलं की माझी आई आता UK आहे आणि शी विल बी कमिंग नेक्स्ट वीक। जशी ती येणार त्यासोबतच लगेच मी घेऊन येतो घरी आणि मला पटलेलं आहे। आता मी पुण्यात आहे कामानिमित्त आणि त्यानंतर मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि मग आईशी माझ्या बोलला, त्याच्यानंतर माझ्या दादाशी सुद्धा बोलला की माझ्या UKवरनं येणार आहे आणि मग आल्यानंतर आपण पुढची बोलणी करूयात असं त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर एक दिवस सोडला, मग नेक्स्ट डे त्यांनी मला कॉल केलेला आणि त्यांनी सांगितलं की मेट्रोचं काम अडलेलं आहे माझं। तर पण त्याचे घरचे काय करायचे, काय बोलला तुम्ही? त्याचे वडील असतील, भाऊ बहीण असतील? वडील IPS ऑफिसर होते असं त्यांनी सांगितलेलं। आई फिजिओथेरपिस्ट सांगितली आहे आणि बहिणीचं लग्न झालेलं आणि ती UKला असते असं त्यांनी सांगितलेलं। सो म्हटलं की ठीक आहे असेल असं आणि डायरेक्ट लग्नाचा प्रपोजलच तो बोलला की मला सिरियसली लग्नच करायचं आहे आणि लवकर करायचं असं। आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय काय होता ते सगळं तुमच्याशी आधी बोलणं झालं होतं का? बिझनेस पर्सन आहे तो। बोलला की माझे कन्स्ट्रक्शनचे वगैरे म्हणजे बरेच बिझनेस आहे, मी भेटल्यानंतर मी सगळं सांगतो। मेट्रोचे वगैरे काम केलेले आहे, मेट्रोचे जे आत्ता हे झालेलं आहे गुंदवली किंवा अंधेरीचं ते मेट्रोचे काम मीच घेतलेले आहे। त्याच्यानंतर पॉलिटिकल लोकांसोबत त्याचे संबंध आहेत खूप चांगले, ते पण सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की NGO सोबत काम करतो, अमृता फडणवीस मॅडमसोबत मी काम करतो हे पण त्यांनी सांगितलेलं। आणि एक मला स्क्रीनशॉट पाठवला, फोटो पाठवायचा तो, पण त्यांनी लगेच ते डिलीट पण करायचा। विचारल्यानंतर म्हणे नाही मी सांगतो काय आहे ते आणि मला आत्ता मदत कर म्हणून। असं करून एका नावावर त्यांनी माझ्याकडनं जठार म्हणून होता त्याच्या नावावर 2000 स्टार्टिंगला टाकायला सांगितले, नंतर मग 21,000, मग 11,000, म्हणजे हा कंटिन्यू माझ्याकडे ना मागायला लागला। 13 तारखेला टाकले, मग मी 18-19ला टाकले, मग परत तो बोलला की असं आहे, मी थोडंसं EDच्या याच्यामध्ये अडकलोय, त्याच्यातून मला निघायचं आहे, मी येतोच आहे, मला एवढे पैसे दे। मागणी करतायत ती न्यायाची, त्यांना न्याय कधी मिळतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई।